नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमानी 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करत आहे। जर आपल्यापैकी या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू ऐकू शकता। तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय सूर्य दत्ता असे लिहा। आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र कथासार मधील अध्याय 41वा चालू करत आहोत। अध्यायाचं नाव आहे काशी महायात्रेचे वर्णन। काशी महायात्रेचे वर्णन हा अध्याय चालू करण्याच्या आधी मी श्री गुरुदेव दत्तांना प्रार्थना करतो की आपण हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। जय श्री दत्ता श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबर हा अध्याय ऐकण्यासाठी यावे। श्री दत्ता। अध्याय 41 काशी महायात्रेचे वर्णन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतीभ्य नमः। श्री गुरुभ्य नमः। नामधारकाने सिद्धाला प्रश्न केला, आपण श्री गुरु जवळ राहत होता तेव्हा त्याचे पाशी सेवा करण्यास आणखी कोण होते? माझे पूर्वजापैकी कोण होते का? मला ते जाणून घ्यावायचे आहे। यावर श्री गुरु म्हणाले, नामधारका, तुला अगोदरच साईदेवाची श्री गुरुशी झालेली भेट आधी सांगितले होते। ते त्या ठिकाणी श्री गुरुची भक्ती करत होते। त्यांना श्री गुरु गंगनापुरी आहेत असे समजले। ते तडक गंगनापुरी येऊन दाखल झाले। त्या दुरूनच श्री गुरूंना पाहिले व तेथूनच दंड प्रमाण करीत श्री गुरुपाशी गेले। त्यांच्या चरणावर लोळण घेतली। आपल्या केश संभारांनी त्यांची चरणधूळ साफ केली। भक्तिभावाने त्यांची स्तुती आरंभिली। त्यांच्या विविध लीलांची स्तवने केली। श्री गुरु त्यांच्यावर प्रसन्न झाले। त्याला वंशवंशी माझा शिष्य हो असा आशीर्वाद दिला व संगमावर जाऊन स्नान कर व अश्वत्थाची पूजा करून ये असे सांगितले। श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे साईदेव संगमावर स्नान करून अश्वत्थाची पूजा केली व मठात आले। तेथे त्यांनी श्री गुरूंची षोडशोपचारी पूजा केली। नंतर त्यांनी श्री गुरुसह पंक्तीत भोजन केले। श्री गुरूंनी मग त्यांचे कुटुंबियाची विचारपूस केली। तेव्हा साईदेव म्हणाले, मी उत्तराकांची गावी आपल्या कुटुंबियासह राहतो। आपल्या कृपेने सर्व सुखात आहे, पण मला मात्र श्री गुरूची सेवा करावीशी वाटते असा निश्चय करून मी या ठिकाणी आलेलो आहे। श्री गुरूंनी उत्तर दिले, आमची सेवा म्हणजे कष्टाचे काम। आम्ही एखाद्या वेळी गावात राहू वा अरण्यात वास करू, आपल्याकडून ते सण होणार नाहीत। पण साईदेवांनी सांगितले, स्वामी, भवसागर तरणेचा गुरुसेवा हा उत्तम उपाय आहे। श्री गुरुची सेवा भक्तांना चारी पुरुषार्थाचा लाभ मिळवून देते, त्याला पुनर्जन्म नाही। श्री गुरूंना आनंद झाला। त्यांनी जर मनात दृढ भक्ती असेल तर राहायला सांगितले। साईदेवाने श्रीगुरूची सेवा आरंभिली। असे करत 3 महिने पूर्ण झाले। श्रीगुरूंना साईदेवाची परीक्षा पाहावी असे मनात आले। एके दिवशी संगमावर जाताना त्यांनी इतर शिष्यांना सह न घेता फक्त साईदेवांना बरोबर घेऊन निघाले। संध्याकाळ झाली। श्रीगुरूंनी अघटित लीला केली। अचानक वादळासहित मुसळधार पाऊस सुरू झाला। साईदेव श्रीगुरूजवळ होते। त्यांनी श्रीगुरूंना सुरक्षित जागी बसवले आणि पाऊस वारा सहन करीत त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले। वादळ पावसाचा जोर वाढला। श्री गुरु त्यांना म्हणाले, अरे थंडी फार वाजते, मठात जाऊन अग्नी घेऊन येशील का? श्री गुरूंची आज्ञा म्हणून तो तत्काळ मठाकडे जाण्यास निघाला। तेव्हा पुन्हा श्री गुरूंनी सांगितले, जाताना दोन्ही बाजूस अजिबात पाहू नकोस। चोहोकडे अंधार पसरलेला होता। पाऊस जोरात पडत होता। वाट ही बरोबर दिसत नव्हती। लखलखणाऱ्या विजेच्या प्रकाशात मनी श्री गुरूचे स्मरण करीत साईदेव चाललेले होते। ते मठापाशी येऊन पोचले व द्वारपालाकडून भांड्यात अग्नी घेतला व परतीच्या वाटेला लागले। श्री गुरूंनी आजूबाजूस पाहू नको म्हणून सांगितले, पण प्रकार काय तो पाहू या म्हणून पाहिले तर 2 मोठे 5 फण्याचे नाग दोन्ही बाजूनी त्याच्या सवेच येत होते। त्यांना पाहून तो आणखीच घाबरला। त्याने चालण्याची गती वाढवली। ज्या दिशेला जाई त्या सवेत ते दोन्ही नाग येत। त्याने श्री गुरूचे स्मरण जोरात सुरू केले। धावत पळत तो श्री गुरुजवळ येऊन पोहोचला। दुरूनच त्याने श्री गुरूंना पाहिले। तसेच अनेक ब्राह्मण वेद म्हणत आहेत असे दिसले, पण गुरु श्री गुरुपाशी गेल्यावर ते एकटेच बसले आहेत असे दिसून आले। त्याने अग्नी प्रज्वलित केला। पाठीमागून दोन्ही नाग तेथे आले आणि श्री गुरूंना वंदन करून निघून गेले। साईदेव मनी भ्याले। श्री गुरु म्हणाले, असे घाबरू नकोस, तुझ्या संरक्षणासाठी दोघांना पाठवले होते। आता माझी सेवा कशी कठीण असते कळले ना? आता नीट विचार कर। दृढ भक्तीने सेवा केलीस, कलिकाळाचे भय पण राहणार नाही। साईदेवांनी श्रीगुरूंना दृढ गुरुभक्तीविषयी सांगण्यास सांगितले। त्यावेळी श्रीगुरू म्हणाले, ही रात्रीची वेळ योग्य नाही।
पहाटेची वेळ अशा श्रवणासाठी योग्य असते. श्री गुरु सांगू लागले, कैलास पर्वती शिव पार्वती एकांतात बसले होते. त्यावेळी पार्वतीने गुरुभक्ती म्हणजे काय, तिचा महिमा याबाबत प्रश्न केला. त्यावेळी शंकर म्हणाले, गुरुभक्तीने असाध्य साध्य होते. गुरु म्हणजे शिव. याबाबत तुला एक कथा सांगतो, म्हणजे सर्व तुझ्या लक्षात येईल. गुरुवर पूर्ण निष्ठा ठेवावी. जप तप यज्ञ यांचे फल सर्व सिद्धी गुरुकृपेनेच प्राप्त होतात. ते पुढे कथा सांगू लागले. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचा एक अवतार. त्याला एक पुत्र होता. अत्यंत सुंदर, सर्व धर्मकुशल व धैर्यवान होता. त्याची मुंज झाल्यावर त्याला गुरु घरी अभ्यासासाठी पाठवून दिले. गुरुची सेवा करण्यात त्याने कोणत्याही प्रकारची कसूर केली नाही. एके दिवशी अचानक पाऊस आला. गुरुची पर्वशाळा कळू लागली. त्यावेळी गुरुंनी त्या शिष्यास बोलवले आणि सांगितले, ही झोपडी जुनी होत चाललेली आहे, तेव्हा आमच्यासाठी एक पक्के घर बनव. गुरुपत्नी तिथेच होती. तिने सांगितले, रंगीत मला शोभेल अशी एक विणलेली वा न शिवलेली एक चोळी आण, मला आणून दे. गुरुचा मुलगा म्हणाला, माझ्यासाठी अशा पादुका आण की मी पाण्यावरून न बुडता चालू शकीन व त्या पादुका भिजणार नाहीत. त्याचप्रमाणे मी त्या पादुका घालून कुठेही जाऊ शकेन. कन्या म्हणाली, मला 2 कानातली आण. हस्तदंताचे एक घर आण. ते घर एक खांबे असावे. मी जेथे जाईन ते घर नेता यावे. ते सदा नवे दिसावे. जेवणासाठी भांडी आण. स्वयंपाक करायला शिकव. भांडी अशी असावीत की त्यांना काळी लागू नये. आपले गुरु, गुरुपत्नी, त्याचा पुत्र व कन्या या सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला व चालत चालत एक घनघोर अरण्यात पोचला. तो आपल्या मनात विचार करू लागला, माझे वय लहान, मग ही एवढी कामे माझ्याकडून कशी होणार? मी कोणाला शरण जाऊ? कोण मला सर्वातून मार्गदर्शन करेल? जर गुरुची इच्छा पुरी केली नाही तर गुरुचा क्रोध होईल. ते शापवाणी उच्चारतील. मी असा असमर्थ असताना होकार का दिला? आपण आता खरोखरच हतबल ठरलो आहे. यास्तव आत्महत्याच करणे इष्ट. आत्महत्येचा निर्णय घेऊन तो त्या अरण्यातून पुढे चालला असताना एक साधू त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. त्या बालकाची चिंताग्रस्त मुद्रा पाहून त्याने अत्यंत आस्थेने त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्या बालकाने सर्व हकीकत सांगून टाकली व तो रडू लागला. त्याने त्या साधूचे पाय धरले व अत्यंत काकुळतेने विनवणी करू लागला, स्वामी, माझे गुरु, गुरुपत्नी, पुत्र आणि कन्या यांनी ज्या गोष्टी आणण्यासाठी सांगितल्या आहेत त्या मला अशक्यप्राय दिसत आहेत. त्या जर मी नेल्या नाहीत तर ते नाराज होतील. त्या आज्ञेचा भंग केले असे होईल. माझी पूर्व पुण्याई म्हणून आपण भेटलात, मला याच्यातून तारा. साधूने त्याला उठवले. म्हणाले, बाळा, तुला एक हिताची गोष्ट सांगतो, ती ऐक. काशी क्षेत्री जा व शिवाची आराधना कर, म्हणजे तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तेथेच तपाचरण केल्याने ब्रह्मदेवाला सृष्टी रचनेचे आणि विष्णूला त्याचे पालन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. तो बाळ म्हणाला, स्वामी, मी येथे अरण्यात आहे. मला काशी क्षेत्र कोठे आहे ते माहीत नाही. आपण जर मला त्या ठिकाणी नेले तर आपले फार उपकार होतील. साधूने सांगितले. त्या निमित्ताने मला पण काशी यात्रा घडेल व पुण्य लाभेल, नाहीतर हे जीवन व्यर्थ आहे. नंतर त्या साधूने योगबलाने त्या बालकासह काशी क्षेत्री प्रवेश केला आणि त्याला तेथे त्या ठिकाणच्या मंदिरात दर्शन कोणत्या प्रकारे घ्यावे, कोणत्या क्रमाने घ्यावे, स्नान कोणत्या तीर्थक्षेत्री करावे आदीची विस्तृत माहिती दिली. मणिकर्णिकेमध्ये स्नान करून प्रथम विनायक व मग पांचाळेश्वराचे दर्शन घ्यावे. नंतर महाद्वारी जाऊन विश्वेश्वराचे दर्शन घे व परत मणिकर्णिके स्नान कर. तिथे मणिकर्णिकेचे पूजन करून कंबळेश्वराची पूजा कर. पुढे ईश्वर, वासुकी, पर्वतेश्वर, गंगाकेशव, ललितादेवी, जरासंधेश्वर, सोमनाथ, शूळटंकेश्वर, वाराहसिंहेश्वर, अगस्तेश्वर, कश्यप, हरिहरेश्वर, वैजनाथ, ध्रुवेश्वर, गोकर्णेश्वर, हटकेश्वर, हस्तिक्षेप, तटाकेश्वर, किंकरेश्वर, भारतभूतश्वर, चित्रगुप्तश्वर, चित्रघंट, पशुपतेश्वर, कलेश्वर, चंद्रेश्वर, विश्वेश्वर, विघ्नेश्वर, अग्निश्वर, नागेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, चिंतामणी विनायक, सोमनाथ विनायक, वशिष्ठ, वामदेव, त्रिसंधेश्वर, विशाल, दक्ष, धर्मेश्वर, विश्वभाऊ अशा विनायक, वृद्धादित्य, चतुवक्रेश्वर, ब्रह्मेश्वर, प्रकामेश्वर, चंडी, चंडेश्वर, भवानी, शंकरी, धुंडीराज, राजा, राजेश्वर, लांगुलेश्वर, नकुलेश्वर, परद्रवेश्वर,
पाणी ग्रहणेश्वर, गंगेश्वर, मोरेश्वर यांची अनुक्रमाने पूजा करून ज्ञान तीर्थात स्नान कर. तिथे स्नान वेळेवर ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर, निष्कलंकेश्वर, मार्कंडेश्वर, आसुरेश्वर, तारकेश्वर, महाकालेश्वर, दंडपाली महेश्वर, मोरेश्वर, वीरभद्रेश्वर, अविमुक्तेश्वर, मोदादी पंचविनायक, आनंद भैरव यांची पूजा करून महाद्वारी ये. तेथे मनमथादी विश्वनाथ यांची पूजा कर. अशा तऱ्हेने अंतर्ग्रही यात्रा केले तर मुक्ती मंडपात जाऊन विश्वनाथाची पूजा कर व मग दक्षिण मानयात्रेत सुरुवात कर. मणिकर्णिकेच्या उत्तर वाहिनीवर जाऊन स्नान करून संकल्प सोड. मग मोदादी पंचविनायक, धुंडीसूत, भवानी शंकर, दंडपाणी, विशालाक्षा यांची पूजा कर. मग धर्मकूप तीर्थावर स्नान करून श्राद्धविधी कर. नंतर धर्मेश्वर, गंगा केशव, ललिता देवी, जरान संदेश्वर, सोमनाथ, वराहीश्वर याची पूजा कर. मग दाशाश्वमेघतीर्था स्नान करून प्रयाग तीर्थाशी ही व तिथे स्नान करून प्रयागेश्वर, दाशाश्वमेघ, शीतलेश्वर, देवी सर्वेश्वर, धुंडीराज, भांडेश्वर यांची पूजा करून रेवाकुंडी स्नान कर. मग मानस सरोवरात स्नान कर. तेथे मानसेश्वर यांची पूजा करून केदारकुंडी स्नान कर. केदारेश्वराची पूजा करून गौरीकुंडात स्नान कर. मग वृद्ध केदारेश्वर, हनुमंतेश्वर, रामेश्वर यांची पूजा करून कृमीकुंडी स्नान कर. तिथे सिद्धेश्वराची पूजा करून स्वप्नी कुंडी स्नान कर. स्वप्नेश्वराची पूजा करून संगमात स्नान कर. तिथे संगमेश्वराची पूजा करून लोलार्क कृपी स्नान. नंतर अर्कविनायक, पाराशरेश्वर यांची पूजा करून सनिहत्य कुंडी स्नान कर. नंतर कुरुक्षेत्र कुंडी स्नान कर. तेथे दान धर्म कर. मग अमृत कुंडी स्नान करून दुर्गा विनायक, 64 योगिनी, कुक्कुट द्विज यांची पूजा कर. त्या ठिकाणी प्रार्थना कर. मग 7 कवड्या घालून आंबे गौरीची पूजा कर. नंतर रेणुकेची पूजा करून शंखद्वार कुंडी स्नान कर. तिथे शंख विष्णूची पूजा कर. कामाक्षी कुंडी स्नान करून कामाक्षी देवीची पूजा कर. अयोध्या कुंडी स्नान करून सीतारामाची पूजा कर. लवांकुश कुंडी स्नान करून लवांकुशाची पूजा कर. लक्ष्मी कुंडी स्नान करून लक्ष्मीनारायणाची पूजा कर. सूर्यकुंडी स्नान करून सांबादित्य यांची पूजा कर. तेथून पुढे वैजनाथ कुंडी स्नान करून वैजनाथाची पूजा कर. गोदावरी कुंडी स्नान करून गौतमेश्वराची पूजा कर. अगस्ती कुंडी स्नान करून अगस्तेश्वराची पूजा कर. शुक्र कुपी स्नान करून शुक्रेश्वराची पूजा कर. पुढे अन्नपूर्णा, धुंडीराज यांची पूजा. ज्ञानवापी कुंडी स्नान ज्ञानेश्वर, आनंद भैरव यांची पूजा करून महाद्वारी या विश्वनाथाची पूजा कर. ही दक्षिण मानस यात्रा झाली. आता तुला उत्तर मानस यात्रेविषयी सांगतो. पंचगंगेत स्नान करून बिंदू माधवाची पूजा कर. तेथून केशव, गोपाळ, कृष्ण, नरसिंह, मंगळा, गौर, रामतेश्वर, मयूरवादित्य यांची पूजा करून पुन्हा विश्वेश्वराचे दर्शन घे व मुक्ती मंडपात जाऊन यात्रा संकल्प कर. तिथून निघा. आदित्य, अमर्दकेश्वरा, पाप भक्षेश्वर, नवग्रह, काळभैरव, क्षेत्रपाळ यांची पूजा कर. मग काळकुपी स्नान करून काळेश्वर, हंसतीर्थी स्नान, कृती वासेश्वरची पूजा, शंख वापी तीर्थी स्नान, रत्नेश्वर, सीतेश्वर, दशेश्वर, वक्रेश्वर यांची पूजा कर. वृद्ध काळकुपी स्नान, काळेश्वर, अपमूर्तीश्वर यांची पूजा. मग मंदाकिनी स्नान. तेथून मध्यमेश्वेश्वर, जंबुकेश्वर, वक्रतुंड यांची पूजा करून दंड खात कुपे स्नान. मग भूत भैरव, ईशान्येश्वर यांची पूजा करून चैकी गुहेला नमस्कार करून पुढे जा. मग घराकुंडी स्नान कर. व्यासेश्वर, कंदुकेश्वर यांची पूजा करून ते ज्येष्ठ वापी स्नान. ज्येष्ठेश्वराची पूजा कर. सप्तसागरी स्नान. वाल्मिकेश्वराची पूजा. भीमलोटा येथे भीमेश्वर यांची पूजा करून पिशाच मोचन तीर्थाशी येत पुढे कपर्दी केशवराची पूजा. कर्कोट वापी तीर्थस्नान. कर्कोटेश्वराची पूजा. ईश्वर गंगे स्नान. अग्नीश्वराची पूजा. चक्रकुंडी स्नान. उत्तरार्क पूजा. मत्स्योदरी कुंडी स्नान. ओंकारेश्वर, कपिलेश्वर यांची पूजा. कपालमोचन तीर्थ स्नान. कुलस्तंभाची पूजा. वैतरणी तीर्थी स्नान. कपिल धार तीर्थी स्नान. वृषभ ध्वजाची पूजा. ज्वाला नरसिंह यांची पूजा. वरुणा संगमी स्नान. केशवादित्य आदी केशव यांची पूजा. पुढे प्रल्हाद तीर्थी स्नान. प्रल्हादेश्वराची पूजा. कपिल धारा तीर्थी स्नान. त्रिलोचनेश्वर,
असंख्यातीश्वर महादेव द्रुपदेश्वर यांची पूजा करून पुढे काम्य तीर्थी स्नान, कामेश्वराची पूजा, गोप्रतार तीर्थी स्नान, परत पंचगंगे स्नान करून मणिकर्णिका स्नान करावे, तेथे पूजा करून हनुमंत मोदादी पंचविनायक अन्नपूर्णा धुंडीराज यांची पूजा करून ज्ञानवापी तीर्थी स्नान कर, तेथे ज्ञानेश्वर यांची पूजा करून पुढे दंड पाणी, मोक्ष लक्ष्मी, विलास, पंचपांडव, द्रुपद विनायक, आनंद भैरव, इमुकोश्वर यांची पूजा करून विश्वनाथाची पूजा कर. ही झाली उत्तर मानस यात्रा. विश्वनाथाची पूजा करून मग पंचक्रोश यात्रेसाठी यावे. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. पुंडलिकावर्त श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज, सांब शिवानंद महादेव कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा.